वेलकम बॅक टू द चॅनल एव्हरीवन. आय होप यू गाइज लुकिंग ॲब्सोल्युटली फाईन. तर आज थोडी तब्येत चांगली आहे माझी, चांगली इन द सेन्स की वेल आहे. हॉस्पिटलला यायची तर काही गरज नाही आहे. तर आज बाहेर जायचं असं काल ठरलं होतं, पण आज तशासाठी नाही बाहेर चाललो आहे. आज थोडं बाजारात काम आहे. एव्हरी डे म्हणजे वीकली बाजार असतो, त्याच्यासाठी चाललो आहे. तर लेट्स सी. असं राहावलं नाही जात नाही का, की आता ती सवय लागलेली दररोज ब्लॉग काढायची. तेव्हा ते असं ब्रेक पडला की आतून हे होतं की आज काढायचं राहिलं. सो एनिवेज गाडी चालवतो आणि मग नंतर बाजारात गेलो की परत भेटतो. फायनली बाजारात आलो आहे. हो काय होतं काय नाही, चल बाजार झालं आहे. आता चालू घरी परत ॲज युजल. बघतो आता काही असेल तर मी. एक ॲपेरेंटली एक किस्सा किंवा एक स्टोरी झाली की म्हणजे गाय होती. गायनी वासरू दिलं, पण ॲपेरेंटली ते केलं ते म्हणजे पास्ट आऊट. सो दाखवता नाही शकत काही गोष्टी, पण थोडं वाईट वाटतं नाही का की म्हणजे ते झालं आणि ही इज गॉन. मीन्स तो काही मुवमेंट पण नाही केली अजून, मग तसंच आहे ते. सुसाईड काय बोला असं. मी कांट डू एनिथिंग. आत्ता वाजले 8. तर आत्ताशी जे वासरू गेलेलं होते त्याला घ्यायला आत्ताशी लोक आले, पण जेव्हा ती गाय सोडेल त्याला तेव्हा ते उचलते. कारण की ॲज यू नो शेवटी ते वासरू गेलेलं आहे, तिला काही वाटत असेल ना. व्हॉट कॅन वी डू अगेन. म्हणजे असं वाटतं भरपूर आपल्याला वाईट पण वाटतं, पण आपण काही करू शकत नाही अशा गोष्टींमध्ये. म्हणजे तुम्हाला कळत असेल, पण आपण फील पण नाही करू शकत त्या गोष्टी. म्हणजे विचार करा ना, म्हणजे झालं आणि ते ही इज गॉन मॅन. जस्ट इमॅजिन व्हॉट यू आर फिलिंग. आणि म्हणजे आपण तरी बोलू शकतो, ते ॲनिमल्स म्हणजे असं लॉक करायला पण चांगला नाही वाटत आहे, पण व्हॉट टू डू असं झालं म्हणजे की सी प्रत्येक असं काय झालं की वाईट तर वाटणारच आहे प्रत्येकाला. पण असं जसं तुम्हाला सांगितलं मी की लोक आले होते कॉर्पोरेशनचे, पण ॲपेरंटली म्हणजे काय बोलावं की आता आम्ही काही म्हणजे आम्ही त्यांना फोन लावला आधी की असं असं झालं आहे, तर तुम्ही बघा काय करायचं आहे का, की त्यांना कमीत कमी उचला. बिकॉज ॲपेरंटली ती जी गाय आहे ती ओनरलेस आहे, म्हणजे तिचं कोणी आहे नाही, ती अशीच आहे. म्हणजे समजून घ्या आता. तर त्यांना सांगितलं काहीतरी करा, तोपर्यंत ते आलेच नाही. मग नंतर एक पॉलिटिशियन होते, त्यांना फोन लावला. मग त्यांना मेसेज टाकला कॉर्पोरेशनवाल्यांना. त्याच्यानंतर ते आले तर आले. मोठा किस्सा असा की आले, काहीच केलं नाही, फक्त पाहिलं बस ओके, आत्ता काही करता येणार नाही म्हणे आम्हाला. म्हणजे व्हॉट लेवल ऑफ नॉनसेन्स इज. म्हणजे की जस्ट तुम्ही एक विचार करा की समजा असं काही झालेलं आहे, तर कोणीतरी ॲक्शन घ्यायला पाहिजे. कारण की हे बघा, इफ द कॅटल इज डेड, म्हणजे बाकीचे कुत्रे पण आहेत, म्हणजे स्ट्रे डॉग्स आहेत, तर ते काही करतील किंवा यू नो दे आर ॲनिमल्स अँड दे विल ईट ना, सिम्पल. आणि ते त्या मदर काऊला पण हर्ट करतील किंवा तुम्हाला समजलं असेल. तर मग तसं नको करायला, म्हणून त्यांना आम्ही सांगत होतो की इफ शी इज ओनरलेस, तर कमीत कमी जे आता स्ट्रे काऊज किंवा स्ट्रे डॉग्स असं त्यांना की एक काय म्हणता, एक होम असतं, केअर होम किंवा कोणवाडा म्हणतो, तर तिथे कमीत कमी घेऊन तरी जाते गाईला. त्यांनी ते पण नाही केलं. ते म्हणा आता आम्ही काहीच करू शकत नाही. म्हणजे इफ डेमोक्रेसीमध्ये राहतो, समजा आपण त्यांना इलेक्ट करतोय की तुम्ही काम करायला पाहिजे पब्लिकसाठी, पब्लिक सर्वंट्स म्हणतोय, तर त्यांनी काही तर काम करायला पाहिजे. काही म्हणजे काहीच नाही. म्हणजे व्हॉट द लेवल ऑफ सिरियसनेस इज दॅट. म्हणजे बोलण्यासाठी पण काहीतरीच वाटतंय, पण हा खरंच विचार करण्याजोगा प्रश्न आहे. म्हणजे आम्ही गल्लीतल्यांना पण सांगितलं की काहीतरी करा, कोणीच काही केलं नाही. म्हणजे सिविक सेन्स तर हा तर दूरचाच प्रश्न पडला.
आणि जे कॉर्पोरेशन म्हणा किंवा ते लोक तर अजून त्यांच्या पुढचे. म्हणजे जसं की आता गल्लीतले काही जण होते की ज्यांच्याकडे काऊज वगैरे होत्या किंवा गायी होत्या, तर त्यांना माहिती होतं की असं झाल्यावर काय करावं. त्यांनी सुद्धा ॲब्सोल्युटली काहीच नाही केलं. तर शेवटी आपण म्हणतो की कंट्री डेव्हलप व्हायला पाहिजे, कंट्रीमध्ये असं व्हायला पाहिजे. पण जोपर्यंत लोकांना सिव्हिक सेन्स येत नाही आणि जोपर्यंत सिव्हिक सेन्स येत नाही, तोपर्यंत तुम्ही डेव्हलपमेंटची म्हणजे इच्छा तरी कसं काय ठेवता? तुम्हाला ₹5 सिव्हिक सेन्स नाही आहे आणि तुम्ही कंट्रीच्या डेव्हलपमेंट बाबतीत बोलताय. इट्स ॲब्सोल्युटली नॉनसेन्स. एनिवेज मी काही जास्ती बोलत नाही, जास्ती मधपर्यंत जात नाही. फक्त होप होप फॉर दॅट की त्या काऊला आणि त्या केटलला कोणी कुत्र्यांनी किंवा एनी स्ट्रे डॉग्सनी वगैरे काही करायला नको. तर एनिवेज विथ दॅट सेट, प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि नक्की तुम्हाला या गोष्टीबद्दल काय वाटतं? सिव्हिक सेन्स, पब्लिक सर्वंट्स, कॉर्पोरेशन, गव्हर्नमेंट, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा सांगा. आणि एक शॉर्ट अपडेट फॉर माय हेल्थ की आज थोडी तब्येत बरी आहे, उद्यापासून रुटीनला लागेल. उद्यापासून ॲब्सोल्युटली 9 वाजता व्हिडिओज येतील. उद्यापासून रुटीनला पण लागणार आहे. तर आज काही जास्ती बोलत नाही, असं झाल्यानंतर काही मूड पण नाही आहे. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.